गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपली गुरु परंपरा आपल्याला आश्वस्त करते, गॅरंटी देते. कशाची? तुम्हाला जे हवं ते सगळं प्राप्त करून देण्याची. भौतिक जीवनात समृद्धी, मानसिक जीवनात शांतता, आध्यात्मिक जीवनात अखंड आनंद प्राप्त करून देण्याची गॅरंटी देते आपली ही गुरु परंपरा. आणि आपल्या गुरु परंपरेने आपल्याला काय सांगितलंय? फक्त गुरुने दिलेला मंत्र अखंड नामस्मरण करा. अखंड नामस्मरण म्हणजे सतत सतत अभ्यास बनत बनत बन जाय. हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला उठता, हरी बोला बैसता, हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला दळता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. आपली गुरु परंपरा हेच सांगते. पण हे सांगण्याची स्टाईल प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणी प्रवचनाच्या माध्यमातून सांगतं, कोणी कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, कोणी कोणी अभंगाच्या माध्यमातून सांगतं, कोणी दोह्यांच्या माध्यमातून सांगतं, कोणी शिव्या देऊन सांगतं. शिव्या देऊन पण सांगतात. शंकर महाराज, स्वामी समर्थ शिव्या देऊन सांगायचे. पण झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचा हा प्रयत्न अनेकांनी केला. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यात असं जागृत लोक कायम होते. बुद्ध झालेत, महावीर झालेत, येशू ख्रिस्त झालेत, मोहम्मद पैगंबर झालेत, 23 जैनांचे 24 तीर्थंकर झालेत. सर्वांनी झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचा त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न केला. आता व्यक्ती तितक्या प्रकृती, ज्याची त्याची स्टाईल वेगवेगळी असते. आणि अखंड नामस्मरण कसं करायचं, अखंड नामस्मरण करून काही फायदा होतो का, हे मी प्रत्यक्ष करून बघितलं. आधी केलं आणि मग सांगितलं. अखंड नामस्मरण करण्याचा प्रयत्न केला, होतच नाही, लक्षातच राहत नाही. कारण आपण या भौतिक चिंतांमध्ये, भौतिक व्यग्रतेमध्ये आपण इतके गुंतून पडलेलो असतो, संसारामध्ये इतके गुंतून पडलेलो असतो. आणि मन से बड़ा बहुरूपी न कोई, पल पल रचता स्वांग निराले, माया ममता में उलझा रहे वो, पड़ जाए जो मन के पाले. मन के बहकावे में न आ, मन राह भुलाए भ्रम में डाले, तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले. पण हे जेवढं म्हणायला सोपं आहे तेवढं करायला अवघड आहे. मन एवढं सोपं नाहीये की जे लगेच अखंड नामस्मरण करायला लागेल. मग मी माझ्या सद्गुरूंना प्रश्न विचारला की मन तर ताब्यात राहत नाही, या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी काही टेक्निक आहे का? टेक्निक. आणि मग स्वामीजींनी सांगितलं, मनाला प्राणायामाने आकळवता येऊ शकतं. प्राणो का आयाम, प्राण आणि मन. जेव्हा स्वामीजींनी मला हे सांगितलं तेव्हा मला हे कळलंच नाही, पण जेव्हा मेडिकल सायन्सचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की अरे, जेव्हा माझ्या भावनांमध्ये बदल होतो तेव्हा माझ्या श्वासांमध्ये बदल होतो. जेव्हा क्रोध उत्पन्न होतो तेव्हा श्वासाची गती तीव्र होते. आणि जेव्हा मी शांत झोपलेला असतो किंवा मेडिटेशन करत असतो तेव्हा श्वासाची गती शांत शांत. म्हणजे श्वास आणि आपलं मनाच्या भावना याचं रिलेशन मी मेडिकल सायन्स शिकलो तेव्हा माझ्या लक्षात आलं. स्वामीजींनी मला खूप आधीच सांगितलं होतं, पण जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मला कळलं नाही. वेळ यावी लागते. जसं मी आज तुम्हाला सगळं सांगतोय की दररोज साधना चुकवू नका, दररोज साधना चुकवू नका. पण हे प्रत्येकाला जमू शकतं का? नाहीच जमत. पण तुम्हाला सांगतो, चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी. जे ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे
जे आपल्याला समजलेलं आहे, जे आपल्याला पटलेलं आहे, त्याच्यावर चिंतन आणि मनन होणं आवश्यक आहे. आणि स्वामीजींचे शब्द मी या कानातून ऐकून त्या कानातून सोडून नाही दिले. भले तेव्हा मला अनुभव आला नाही, पण त्यांनी मला सांगितलं होतं काय काय की अखंड नामस्मरण जर तुला करायचं असेल तर त्याचं टेक्निक कुठे आहे? प्राणायामात आहे. प्राणो का आयाम. आणि मग मला वाटलं श्वास म्हणजेच प्राण असेल, श्वास म्हणजेच प्राण असेल, पण नाही. श्वास हे शरीर आहे आणि प्राण हा त्याचा आत्मा आहे. लक्षात घ्या. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा हा श्वास ही हवा फक्त फुफ्फुसांपर्यंतच जाते, पण याच्यातला जो प्राणवायू आहे तो सर्व शरीरभर पेशी पर्यंत जाऊन पोहोचतो आणि आपल्या पेशीला ऊर्जान्वित करतो. हे मला मेडिकल सायन्सने शिकवलं. विषय लक्षात घ्या. स्वामीजींनी दिलेलं आध्यात्मिक ज्ञान आणि मेडिकल सायन्स हे ज्यावेळेस एकत्र आले तेव्हा साधना सेवा सत्संगाची निर्मिती झाली. चैतन्याचा हा मार्ग तयार झाला. अखंड नामस्मरण करा स्वामीजी कीर्तनाच्या माध्यमातून. आणि माऊली पण तेच सांगतात. आज ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली पण हेच सांगतात की तुम्ही फक्त गुरुने दिलेला मंत्र मूलम गुरु वाक्य, गुरुने सांगितलेल्या वाक्यावर विश्वास ठेवा, श्रद्धा आणि सबुरी ठेवा आणि सतत अभ्यास करा. पण मला तेव्हा कळायचंच नाही सतत अभ्यास करा म्हणजे काय करा. अरे सतत अभ्यास करा म्हणजे अखंड नामस्मरण करा, अखंड नामस्मरण करा. पण हे अखंड नामस्मरण तुमच्या श्वासात उतरलं पाहिजे आणि श्वासात उतरवण्याचं टेक्निक म्हणजेच प्राणायाम. आणि म्हणून प्राणायामाला हे महत्व आहे. प्राणायामाने मनाला वश करून त्या मनाला जसं सुई दोरा जसा सुईच्या नाकात आपण ओवतो आणि त्याच्यासाठी जसं कॉन्सन्ट्रेशन लागतं, अगदी तसंच कॉन्सन्ट्रेशन या प्राणायामच्या माध्यमातून प्राणाचा आयाम करून स्वतःच्या शरीराला ऊर्जान्वित करून आपण अखंड नामस्मरण करू शकतो. आणि जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे प्राणायाम ज्यावेळेस मी करायला लागलो त्यावेळेस माझी शरीर शुद्धी व्हायला लागली. आणि शरीर शुद्धी व्हायला लागल्यानंतर वात पित्त कफ बॅलन्स व्हायला लागले. ऑटोमॅटिकच माझ्या लक्षात आलं की अरे आधी माझं ऍसिडिटी व्हायची, काहीतरी गॅस ट्रबल व्हायचा किंवा साधे रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन व्हायचे. रोज आपण पेशंट पाहतो, पेशंटला काही ना काही इन्फेक्शन झालेलं असतं. सर्दी खोकल्याचेच पेशंट असतात आणि मग महिन्या 2 महिन्यातून आपल्याला पण सर्दी खोकला होतो. पण जेव्हापासून मी प्राणायाम करायला सुरुवात केली आजारी पडत नाही. हे लक्षात आलं की अरे या प्राणायामामुळे शरीर शुद्धी होते. शरीर शुद्धी होते म्हणजे काय? वात पित्त कफ बॅलन्स होतो आणि वात पित्त कफ बॅलन्स झाला की ऑटोमॅटिक आपण रोगमुक्त होतो आणि आपल्याला काय प्राप्त होतं? आरोग्य. आणि आरोग्य धनसंपदा असं म्हटलेलं आहे. आरोग्य हीच आपली मुख्य धनसंपदा आहे. आणि म्हणून मी सर्वांना सांगतो ज्याला ज्याला आरोग्य पाहिजे अरे तुम्ही प्राणायाम करायला सुरुवात करा. तुम्ही प्राणायाम करायला सुरुवात करा. साधना दररोज सकाळी. आणि ही लाईफस्टाईल बनली पाहिजे. ही प्रत्येकाची लाईफस्टाईल बनली पाहिजे की साधना केल्याशिवाय माझा दिवसच चालू होत नाही बाबा. पण अनेकांना ते जमत नाही, अनेकांना ते जमू शकत नाही. येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे हे काम नाही. आणि मग साधना चुकली तर संधी गेली का? नाही. अरे साधना चुकली तर सेवा कर. सेवा केली की मेवा भेटेल. सेवा कर म्हणजे काय? जो जिथं आहे तिथं त्याने त्या पद्धतीने सेवा करा. तुम्हाला सेवेचं फळ, तुम्ही केलेल्या कर्माचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच. तुम्ही धर्म केला तर देव तुम्हाला देतो. धर्म केला तर देव तुम्हाला देतो. पण तुम्ही कर्म केलं तर देवाला तुम्हाला द्यावंच लागतं. हा फरक आहे. आणि म्हणून आपली गुरु परंपरा आपल्याला कर्मयोग शिकवते. कर्मयोग. आणि हा कर्मयोग आपण सेवेच्या माध्यमातून केला पाहिजे. याच्यावर टिकून राहण्यासाठी आपली निष्ठा श्रद्धा सबुरी वाढण्यासाठी दररोज सत्संग करा. म्हणजे सद्ग्रंथांचं वाचन करा. दररोज झोपायच्या आधी सद्ग्रंथांचं वाचन अवश्य केलं पाहिजे. एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी वाचा आणि दररोज संकल्प करा की ही ओवी जी वाचली ना ही उद्या मी अंमलात आणेल. म्हणजेच चित्ती वचनी कृतीत यावी. ही गोष्ट एका दिवसात घडणारी नाहीये.
सतत अभ्यास. सतत अभ्यास. दररोज एक आपण बीज पेरलं की लगेच त्याचं झाड उगेल आणि लगेच ते लोकांना सावली दिलं, लगेच त्याला फळं लागतील, फुलं लागतील. अरे नाही, असं नाही होत. असं नाही होत. झाड लावल्यानंतर काही दिवस आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. अगदी तसंच गुरुच्या मुखातून हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्याला त्या ज्ञानावर प्रयोग करत बसावं लागतं. प्रयोग करायचं म्हणजे काय, की ते खरंच होतं का, ते इम्प्लिमेंट केल्यानंतर माझ्यात काय परिणाम होतो. आणि त्याकरता मी तुम्हाला सांगतो, महर्षी पतंजली क्रियायोग रत्नवही घ्या. त्या क्रियायोग रत्नवहीवर लिहून टाका की आजपासून मी साधना, सेवा, सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करतो. 3 महिन्यात काय बदल झाला, माझ्या भौतिक जीवनात काय बदल झाला, माझ्या मानसिक जीवनात काय बदल झाला, माझ्या आध्यात्मिक जीवनात काय बदल झाला, 3 महिन्यापूर्वी मी काय होतो, आता मी काय आहे, आणि 3 महिन्यानंतर मी कसा असणार आहे. जे तुम्ही व्हिज्युअलाइज कराल तेच तुम्ही मटेरियलाइज होणार म्हणजे होणार. अरे वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. तो राम नामाने नाही, मरा 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 म्हणूनच तरुण गेला. विषय लक्षात घ्या. मरा 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 मरा. तुम्ही राम राम म्हणतायत का मरा मरा होता म्हणतायत, याच्यात विशेष फरक नाहीये. रा मध्ये पण तोच आहे आणि म मध्ये पण तोच आहे. तो सर्वानुभूती आहे. आणि म्हणून तुम्ही तो शब्द, तो मंत्र श्वासाच्या माध्यमातून जपला पाहिजे. हेच हेच रहस्य आहे. आणि हेच रहस्य अनेकांनी अनेक पद्धतीने सांगितलं. अनेकांनी अनेक पद्धतीने सांगितलं. कोणी देवाला मानलं, कोणी देवाला नाही मानलं, कोणी मूर्तीची सगुण पूजा केली, कोणी निर्गुणामध्ये स्थिर झाला. ज्याचा जसा भाव तसा त्याचा देव. आणि असेच एक काशीला एक संत होते, एक गुरु होते. साधारण 80च्या शतकातली गोष्ट असेल. आता आपण 50 वर्ष पुढे आलेलो आहोत. म्हणजे 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काशी हे खूप जुनं शहर आहे. खूप जुनं म्हणजे असं म्हणतात की पृथ्वीवर जीवसृष्टी भगवंताने जे निर्माण केली ती काशी या शहरापासूनच सुरुवात झाली. सनातन मानतात असं. साधारण 1980च्या शतकात गुरुकुल जी आपली सनातन पद्धत होती त्या पद्धतीसारखं तर आता राहिलं नाहीये. आता तर कुठे दिसणारही नाहीये. पण अजूनही तुम्हाला सांगतो, थोडे थोडे काही परंपरा त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत. आपल्या काशी, मथुरा, वृंदावन अशा ठिकाणी तुम्हाला आजही पाहायला भेटतील. आणि काशी म्हटलं की जुनं शहर असल्यामुळे तिथे काही टाउन प्लॅनिंग वगैरे नाही. छोटासा आश्रम होता त्या बाबांचा. आणि त्यांच्याकडे त्यांच्या गुरु परंपरेतून आलेले हे ज्ञान ते शिकवायचे, ते द्यायचे. आश्रम खूप मोठा नव्हता. गर्दी होती आजूबाजूला. जेव्हा त्यांनी स्थापन केला असेल तेव्हा कदाचित तिथं एवढं पॉप्युलेशन नसेल. 400-500 मुलं विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला यायचे. वैदिक ज्ञान आणि त्याचबरोबर हे आध्यात्मिक ज्ञान आणि त्याचबरोबर हे भौतिक ज्ञान आता जे आपल्याला शिकवलं जातं स्कूल्समध्ये ते पण, अशी त्यांची शाळा होती. असं त्यांचं गुरुकुल होतं. आणि भटारखाना, इकडे मुलांची हॉस्टेल आणि तिथे त्यांचे वर्ग, अशी साधारण त्या आश्रमाची रचना होती. आणि जिथं भटारखाना होता त्याच्याच बॅक साईडला वॉशरूम म्हणजे मुतारी होती. मुतारी. आता भटारखान्याचं जे ड्रेनेज होतं त्याच्यात उष्ट खरगट पडलेलं ते ड्रेनेज, आणि तिकडेच ते मुलं लघुशंका करायचे आणि ते सगळं मिक्स होऊन जायचं. त्या स्कूलच्या वर गच्चीवर हे लोक योगाभ्यास करायला बसायचे दररोज सकाळी. आणि सकाळी झालं काय, त्या नालीमध्ये किडे पडून गेले. खूप घाणेरडा वास यायला लागला. आणि त्या वासाचा सकाळी सकाळी हे जे बसायचे योगाभ्यास करायला ध्यानधारणेला कुठे गच्चीवर, त्यावेळेस त्याचा वास यायला लागला. त्यांच्या गुरुजींच्या हे लक्षात आलं. दिवस गेलेत, महिने गेलेत. एक दिवस गुरुजींनी स्वतःच कढई आणि पावडी हातात घेतली आणि त्यांनी ती नाली साफ करायला सुरुवात केली. आता गुरुजी स्वतःच नाली साफ करतायत म्हटल्यानंतर काही मुलांनी इग्नोर करून टाकलं. चुपचाप त्यांच्या हॉस्टेलच्या रूम मध्ये जाऊन बसलेत.
जाऊ द्या, म्हातारा करताय तर करू द्या. काही मुलं निघून गेलेत. काही मुलं, अरे 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 अरे, गुरुजी स्वतः करतायत रे, पण त्या घाणेरड्यामध्ये आपण नाही हात घालणार बाबा, असं म्हणून त्यांच्या कामाला लागून गेलेत. काही म्हटले, अरे 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 अरे, गुरुजींनी आपल्याला काय शिकवलंय? गुरुजींनी आपल्याला काय शिकवलेलं आहे? आपल्याला प्रत्यक्ष गेलं पाहिजे, प्रत्यक्ष गेलं पाहिजे. पण तरी पण त्या घाणीमध्ये आणि त्या वळवळणाऱ्या किड्यांमध्ये जायची कोणाची इच्छा होईना. 500-600 लोकांनी हे बघितलं, 500-600 मुलांनी, विद्यार्थ्यांनी हे बघितलं. त्याच्यातले 5च विद्यार्थी उरलेत. 5च विद्यार्थी उरलेत की जे डेअरिंग करून गुरुजींजवळ गेलेत आणि गुरुजींना म्हटलेत. गुरुजींचं सकाळपासून दुपारपर्यंत हे काम चालू होतं आणि यांची ही डेअरिंग कधी निर्माण झाली? दुपारी. गुरुजी, तुम्ही हे करतायत ना, हे आम्हाला पण करावंसं वाटत होतं, पण ती घाणच खूप होती हो गुरुजी. आणि ते टिकाव पावडी कुठून आणायचं, कुठे सापडणार, म्हणून ते आम्ही केलं नाही आजपर्यंत. पण तुम्ही नका करू ना. तुम्ही करताना बघून आम्हाला लाज वाटते. आम्ही करतो ना, आम्ही करतो. गुरुजी म्हटले, अरे येड्यांनो, तुम्ही इतके दिवस वर योगाभ्यास करतायत, तुम्ही बघताय. जर तुम्हाला मी रोज साधना, सेवा, सत्संगाचं महत्व समजावून सांगतोय, या आश्रम आपला येणार आहे, हे गुरुकुल आपलं आहे आणि आपल्यालाच आपल्या त्या दुर्गंधाचा आपल्यालाच त्रास होतोय, हे आपणच साफ केलं पाहिजे, हे ज्ञान तुम्हाला आहे. पण कोणीही ते इम्प्लिमेंट करायला तयार नाही. आणि हे 500 विद्यार्थ्यांपैकी बाकीचे कुठे गेले? तुम्ही 5च इथपर्यंत येऊन पोहोचलेत. तुम्ही 5च इथपर्यंत येऊन पोहोचलेत आणि तुम्ही जी आता सेवा करायचं म्हणत आहात, तुम्ही तर सेवा केली नाहीच आतापर्यंत, पण आता मी सेवा करतोय, मी सेवा करतोय, तर माझ्या सेवेमध्ये पण तुम्ही विक्षेप उत्पन्न करत आहात. काय? की मी ही भगवंताची सेवा करतोय. चराचरात परमेश्वर आहे, अगदी तसाच तुमच्यामध्ये सुद्धा तो परमेश्वर आहे. आणि भले तुम्ही तिथं लघुशंका करता, भले या भटारखान्यातल्या या उष्टावलेल्या अन्नामध्ये इथं आया पडलेल्या आहेत, पण या दुर्गंधाचा आपल्या सर्वांना त्रास होतो आणि मी हा दुर्गंध साफ करण्याचा निश्चय केलेला आहे. मी माझं काम चालू ठेवणार. गुरुजींनी त्यांना हे ज्ञान दिलं, पण त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही. गुरुजींनी त्यांचं काम थांबवलं नाही. हे 5 होते, हे 5 कपडे काढलेत आणि हे 5 पण कामाला लागलेत. आता या 5 लोकांकडे बघून तिकडचे 25 मोटिवेट झालेत. अरे मोटिवेट झालेत म्हणजे काय? की अरे हे गुरुजींवर इम्प्रेशन मारतायत बरं का, हे जाऊन साफ करतायत. गुरुजींच्या आपण डोळ्यावर, गुरुजी आपल्या डोळ्यावर घेतील बरं का, गुरुजी आपल्याला डोळ्यावर घेतील, आपण पण जाऊ. म्हणून 25 लोक घाबरत घाबरत तिथं आलेत. 25 लोक घाबरत घाबरत तिथं आले. म्हणजे 500 मुलांपैकी पहिले 5 आणि हे 25, तुम्हाला सांगतो 30 आणि गुरुजी स्वतः 31 लोकांनी गटार साफ करून टाकले. संध्याकाळपर्यंत 31 लोकांनी गटार साफ करून टाकली. आणि याच्यातून आपण हा बोध घेतला पाहिजे, काय? की ज्यावेळेस एखादं सत्कर्म आपल्याला करायचं असतं, त्यावेळेस आपण स्वतः कपडे काढून उतरल्याशिवाय काम होत नाही. दिस इज द मेसेज. दिस इज द मेसेज. तुम्हाला काय करायचं आहे? युअर डिझायर इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आता ते गुरुजींना ती घाण साफ करायची ती त्यांची इच्छा होती का? नाही. त्यांना पण ते घाणेरडच वाटत होतं, पण कोणीच करत नाही म्हटल्यानंतर आधी केले आणि मग सांगितले. आधी केले आणि मग सांगितले. अगदी तसंच ही जी कृती आहे, ही आता आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जर आपण गुरुजी असू तर स्वतः कपडे काढून उतरायची तयारी पाहिजे. स्वतः केलेला असेल, स्वतः करायची तयारी असेल, तरच लोकांना सांगायचा अधिकार आहे. आणि जर स्वतः सकाळी रोज प्राणायाम करता येणं शक्य नसेल, तर तुम्हाला लोकांना सांगायचा अधिकार नाही. विषय पूर्ण झाला. तुमच्यामध्ये ही स्थितप्रज्ञता येऊ. माझ्या सद्गुरूच्या कृपेने साधना, सेवा, सत्संग हे तुम्हाला समजलेलं आहेच, पण त्याचा बोध, त्याची अनुभूती तुम्हाला प्राप्त हो.
माझ्या सद्गुरूच्या कृपेने जे मला प्राप्त झालं आहे ते सगळं तुम्हाला प्राप्त हो. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. माझ्या सद्गुरूने मला त्याच्यासारखं करून टाकलं. माझ्या सहवासात तुम्ही माझ्यासारखे होणार. फक्त पाहिजे ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी स्वतःची स्वतःशीच. श्री गुरुदेव दत्त.